गणपतराव देशमुखांबद्दल सगळ्या राजकीय लोकांना अतिशय आदर आणि आत्मीयता आहे. परंतु शहाजी बापू पाटील आणि त्यांचे चमचे, चेले चपाटे हे सतत गणपतराव देशमुख यांना बदनाम करीत असतात. गणपतराव देशमुख यांच्यामुळे आमचा विकास खुंटला असं म्हणतात. गणपतराव देशमुखांनी काहीच कामं केली नाहीत, असं ते बोंबलत असतात. खरं तर हे अशा बोंबलणाऱ्या लोकांनी कधीतरी एकदा विधिमंडळात यावं, विधिमंडळाच्या लायब्ररीमध्ये बसावं आणि गणपतराव देशमुख यांची भाषणं असतील ती काढावीत. त्यांनी सांगोल्याच्या विकासासाठी, पाणी योजनांसाठी, शेतीसाठी भाषणांमधून शासनाला किती मार्गदर्शन केलेलं आहे ते बघावं. मग त्यांना कळेल की गणपतराव देशमुख हे किती उंचीचे आहेत. नमस्कार, लयवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज चर्चा करणार आहे शहाजी बापू पाटील या माजी आमदारांविषयी. शहाजी बापू पाटील हे सांगोला या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते मागच्या वेळी, परंतु आता त्यांचा पराजय झाला. जो 2.5-3 महिन्यापूर्वी ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी त्याच्यामध्ये त्यांचा पराजय झाला आणि त्यांना पराभूत केलं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी. डॉक्टर बाबासाहेब देशमुख हा तरुण चेहरा होता, तरीही त्यांनी शहाजी बापू पाटील यांचा पराभव केला. बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. गणपतराव देशमुख हे फार मोठी व्यक्ती आहे, फार मोठे व्यक्तिमत्व होतं. आता ते हयात नाहीत, परंतु हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू असा आहे की एक 15 दिवसापूर्वी साधारण एक जयंत पाटील यांच्या संस्थेमध्ये एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी गणपतराव देशमुख यांचा जाहीर उल्लेख केला होता, त्यांच्या कार्यासंदर्भात उल्लेख केला होता. त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील जे महसूल मंत्री होते मागच्या वेळी, आता ते जलसंपदा मंत्री आहेत, त्यांनी उल्लेख केला होता. आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो उल्लेख केला तो शहाजी बापू पाटील यांचं सांगोला मतदारसंघामध्ये जे गाव आहे चिकमहूद, या गावामध्ये शहाजी बापू पाटील यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमासाठी विखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. आणि कार्यक्रम काय होता तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक पाणी योजना, जलसंपदा खात्यातील पाणी योजना जी आहे त्याचा उद्घाटन सोहळा होता आणि त्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी चिकमहूदला आलेले होते. आणि त्या ठिकाणी विखे पाटील यांनी गणपतराव देशमुख यांच्याविषयी भरभरून उल्लेख केला. गणपतराव देशमुख यांच्या कार्याविषयी ते बोलले आणि गणपतराव देशमुखांच्या कार्याचं हे बोलत असताना, कौतुक करत असताना, प्रशंसा करीत असताना मला मी कल्पनाच फक्त करतोय की शहाजी बापू पाटील आणि त्यांचे जे चेले चपाटे चमचे जे आहेत त्यांची अवस्था काय झाली असेल. कारण गणपतराव देशमुख यांना बदनाम करण्याचं उपद्व्याप ही मंडळी सतत करत असतात. म्हणजे गणपतराव देशमुख यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या देशामध्ये की राजकीय व्यक्तीने कशा पद्धतीने निष्कलंकित व्यक्तिमत्व ठेवलं पाहिजे, निस्पृह व्यक्तिमत्व ठेवलं पाहिजे आणि सरकारी जो निधी आहे, सरकारचा जो पैसा आहे, जो सार्वजनिक निधी असतो त्याचा उपयोग लोकांसाठीच कसा केला पाहिजे. त्याच्यानंतर अधिकाऱ्यांवर दबाव नाही आणला पाहिजे. विकासाची जी कामं असतील, म्हणजे शेतीचा विकास असेल, पाण्याचा विकास असेल, हे त्यांचा काही राजकारणातले काही आदर्श जे आहेत ते अख्ख्या देशाने घेतले पाहिजेत, महाराष्ट्राने घेतले पाहिजेत. आणि महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय नेता असू द्या, त्यांना माहिती आहे की आपण गणपतराव देशमुखांइतकं निष्कलंक काम करू शकत नाही, परंतु गणपतराव देशमुखांबद्दल सगळ्या राजकीय लोकांना अतिशय आदर आणि आत्मीयता आहे. परंतु शहाजी बापू पाटील आणि त्यांचे चमचे, चेले चपाटे हे सतत गणपतराव देशमुख यांना बदनाम करीत असतात. गणपतराव देशमुख यांच्यामुळे आमचा विकास खुंटला असं म्हणतात. गणपतराव देशमुखांनी काहीच कामं केली नाहीत असं ते बोंबलत असतात. खरं तर हे अशा बोंबलणाऱ्या लोकांनी कधीतरी एकदा विधिमंडळात यावं, विधिमंडळाच्या लायब्ररीमध्ये बसावं आणि गणपतराव देशमुख यांची भाषणं असतील ती काढावीत.
त्यांनी सांगोल्याच्या विकासासाठी, पाणी योजनांसाठी, शेतीसाठी भाषणांमधून शासनाला किती मार्गदर्शन केलेलं आहे ते बघावं. मग त्यांना कळेल की गणपतराव देशमुख हे किती उंचीचे आहेत. परंतु ज्या लोकांचा साहित्य, लेखन, वाचन ह्याच्याशी काही संबंधच नाही, असले टोळभैरव जे माफिया असतात, असे माफिया म्हणजे आताचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये माफियांचंच प्रमाण, ठेकेदार आणि माफिया अशांचं प्रमाणच जास्त आहे. आणि हे लोक अक्कल शिकवत असतात, हे ज्ञान पाजळवत असतात. तर शहाजी बापू पाटील जे आहेत त्यांचे जे कार्यकर्ते हे जे अशा पद्धतीचे मी जे बोललो ते गणपतराव देशमुख यांना बदनाम करायचा प्रयत्न करत असतात. शहाजी बापू पाटील यांनी खरं तर शहाजी बापू पाटील यांनी अख्ख्या महाराष्ट्रालाच बदनाम करून टाकलेलं आहे. काय झाडी, काय डोंगर, जे गुवाहाटीला गेले होते आणि तिथं जाऊन ते जे डायलॉग बोलले, तो डायलॉग म्हणजे त्याच्यामुळे महाराष्ट्राची कुठलीही उंची वाढत नाही. उलट महाराष्ट्राची बदनामी करणारा तो डायलॉग आहे. तो शहाजी बापू पाटील यांच्यामुळे तो फेमस झाला. आणि त्याच्यानंतर अ, त्यांनी जी कामं केलेली आहेत ती अतिशय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ते जवळचे असल्यामुळे त्यांच्याकडून त्यांनी भरमसाठ निधी आणला आणि चुकीच्या पद्धतीने कामं केली. म्हणजे ठेकेदारांना जवळ करणं, त्यांच्याशी टक्केवारी, अशा पद्धतीची कामं, अधिकाऱ्यांवर दबाव आणणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं. त्याच्यानंतर जे सज्जन लोक आहेत, जी चांगली लोक आहेत, अ, त्या लोकांना त्रास त्या लोकांना त्रास देणं, अशा पद्धतीचं काम हे शहाजी बापू पाटील आणि त्यांच्या आजूबाजूच्या टोळक्यांनी केलं. अगदी निवडणुकीच्या काळात आपल्या सगळ्यांना आठवत असेल की मुंबईवरून पैशाने भरलेल्या गाड्या घेऊन जात असताना मोठी रक्कम म्हणजे कितीतरी करोड, शेकडो करोडची रक्कम पुण्यातल्या एका टोल नाक्यावर सापडली होती. ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ते दडपलं. ते शहाजी बापू पाटील यांचं प्रकरण होतं. तर अशा पद्धतीने म्हणजे सगळे कायदा, नियम, नीतिमत्ता सगळे खुंटीला टांगण्याचं काम हे शहाजी बापू पाटील यांनी केलेलं होतं. आणि त्यांच्याच गावामध्ये जाऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र गणपतराव देशमुखांच्या चांगल्या कामाविषयी तोंड भरून ते बोललेले होते. गणपतराव देशमुख यांचाच वारसा जे काही गणपतराव देशमुखांनी आदर्श वस्तुपाठ जो घातलेला आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे काम करत आहेत. आणि लोकांना त्यांचं काम आवडतं. त्यांचा स्वभाव असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांच्याकडे असलेली विकासाची दृष्टी असेल, तर त्याच्यावर तिथली जनताही खुश आहे. खरं तर आताचं जे सरकार आहे अनैतिक, खरं तर हे सरकार आहे, हे सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांचं कडबोळ असलेलं हे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, हे अतिशय अनैतिक पद्धतीने एकत्र आलेले हे सरकार आहे. आणि या सरकारकडनं कामं नेताना, सांगोल्याचा विकास करताना डॉक्टर देशमुख, बाबासाहेब देशमुख यांचा बराच कस लागणार आहे. परंतु असं असलं तरी ते त्याच्यावर मात करतील. गणपतराव देशमुख ते ज्यावेळी कामं मागायला जातील मंत्र्यांकडे, त्यावेळी गणपतराव देशमुखांकडे बघून हे जे मंत्री आहेत ते बाबासाहेब देशमुखांना त्यांच्या सांगोल्याचा विकास करण्यासाठी मदत करतील, सहकार्य करतील. त्यांना माहित आहे की आपल्या सत्ताधारी जे उमेदवार आहेत शहाजी बापू पाटील, हे जरी आपले उमेदवार असले तरी शहाजी बापू पाटील हे बदनाम असलेली व्यक्तिमत्व आहे, लोकशाहीसाठी घातक व्यक्तिमत्व आहे, असं सगळ्या मंत्र्यांनी खरं तर ते लक्षात घ्यायला पाहिजे. आणि बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुखांचा वारसा चालवणारा म्हणजे वैचारिक वारसा चालवणारे व्यक्ती आहेत. त्यांना बाबासाहेब देशमुखांना अधिकारी असतील, मंत्री असतील यांनी सहकार्य करायला पाहिजे. आणि सांगोल्याच्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की शहाजी बापू पाटलांमुळे आपला सांगोला जो आहे तो महाराष्ट्रात आणि देशात बदनाम झालेला आहे. या उलट गणपतराव देशमुखांमुळे महाराष्ट्रात आणि देशात सांगोल्याची सतत मान वर राहिलेले, सांगोल्याची उंची वाढवण्याचं काम हे गणपतराव देशमुख यांनी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला हे
अचानक आठवलं म्हणून मी यावर हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमचा लय भारी न्यूज हा चॅनल YouTube, Facebook आणि Instagramवर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर तो इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.